राज्यातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर न्यायालयानं आज जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे सध्याची तरी ही निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे। मात्र महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा 28 नोव्हेंबर पर्यंत होऊ शकणार नाहीये, हे मात्र यातून स्पष्ट झालंय। नेमके प्रकरण काय, कोर्टात काय घडलं, हे आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50% मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला, जे कायद्याच्या विरोधात आहे की 50%पेक्षा आरक्षण जास्त कुठंच नको। राज्य सरकारचा दावा मात्र असा आहे की बंठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीनं करण्यात आली आहे। 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीवेळीही न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 25 ला होईल असं सांगितलं होतं। आता ती 28 वर। आता 50% आरक्षणाची मर्यादा कुठे कशी ओलांडली गेली ते बघा। जिल्हा परिषदांमध्ये जे आहेत त्या 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये मर्यादा ओलांडली गेली आहे। पंचायत समित्या आहेत 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये, नगरपालिका क्षेत्रातील 242 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि नगरपंचायत म्हणजे 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये आणि महापालिका 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रात हे जे 50% आरक्षणाचं जे हे आहे लिमिट आहे ते ओलांडले गेलं आहे। आता गेल्या सुनावणीत काय घडलं होतं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% मर्यादा ओलांडता कामा नये, तसं झालं तर निवडणुकांना स्थगिती द्यावी लागेल असं न्यायालयानं सुनावणीत सांगितलं होतं। त्यानंतर 19 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती। यावेळी राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावरची जी सुनावणी आहे ती 25 नोव्हेंबरला घेण्याचं निश्चित केलं होतं। या प्रकरणी आता राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल जे तुषार मेहता उपस्थित होते, तर याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याकडून ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी बाजू मांडली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी आहे। निवडणूक प्रचार अर्जाची छाननी झालेली असताना अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। ओबीसी आरक्षणाची मर्यादा आणि एकूण आरक्षण 50%वर गेल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला। या प्रकरणी विकास गवळी यांनी याचिकाही दाखल केली। मात्र आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला गेलाय, तर हे प्रकरण ऐकत असलेले न्यायमूर्ती जयमाला बागची हेही आज अनुपस्थित होते। तर या प्रकरणात पुढच्या आठवडाभरात फार मोठी घडामोड घडणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी घेण्याचं निश्चित केलं होतं। तर आजच्या सुनावणीत काय घडलं तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की बंटिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं। तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर यांच्या खंडपीठानं दिलेलं निकालपत्र, ज्यात आरक्षणच नव्हतं। यावर तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल त्यांनी म्हटलं की हे कोर्टाला ठरवू द्या। त्याचबरोबर आम्ही सदहेतूने कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, आम्ही अजून माहिती घेतो आहोत, पण एक दिवस नंतर सुनावणीला ठेवता येईल का असं त्यांनी म्हटलं। कारण नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत। 2 डिसेंबर 246 परिषदा, 42 नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका या बाकी आहेत। हे तुषार मेहतांनी सांगितल्यानंतर इंदिरा जयसिंग याचिकाकर्ते त्यांनी म्हटलं की आधीच निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अर्ज भरून झालेले आहेत, त्यावर 40% नगर परिषदेत 50% आरक्षणाचं उल्लंघन झालं आहे असं त्यांनी सांगितलं। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज आम्ही कोणते मत मांडत नाही असं सांगितलं। त्यावर तुषार मेहतांनी गुरुवारी किंवा शुक्रवारी ठेवूया का हे विचारलं। निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून मागितला, त्यावर याचिकाकर्त्यांनी आता आक्षेपही घेतला। याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे 50% आरक्षणाचं उल्लंघन झालंय। सरन्यायाधीशांनी याच्यावर म्हटलं की या प्रकरणातील आदेशाला बांधील असूनच निवडणूक होणार आहे। यावर आयोगाचं मत होतं की आज तुम्ही निर्णय केलात तर त्यानुसार आम्हाला आरक्षणाची वर्गवारी करावी लागेल। शुक्रवारी याच वेळेला 12 वाजता तुम्ही या, शुक्रवारी पुढची सुनावणी आपण घेऊ असं याच्यावर न्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितलं। आता म्हणजेच काय की 28 पर्यंत या प्रकरणाची आता सुनावणी होणार नाहीये, त्यामुळे 28 पर्यंत आयोगाला सुद्धा कोणतीच घोषणा करता येणार नाही, कोणताच निर्णय घेता येणार नाही। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।